ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील ठंडा ठंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। मुळा धरणाच्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी 110 कोटी रुपये खर्च करून केलेल्या कामांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये एक परिवर्तन होणार आहे आणि ही योजना अधिक प्रभावीपणे कशी राबवता येईल यासाठी आपण काम करत आहोत। आता दिवसेंदिवस पाण्याचं संकट वाढतंय, त्यामुळे आता मुळा धरणाच्या कालव्यांना पाईपलाईनद्वारे पाणी देण्याचा विचार चालू झालाय। त्यामुळे पाण्याचा अपव्यय होणार नसल्याचे प्रतिपादन राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले। राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील बाजार तळावरती 26 एप्रिल रोजी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत टप्पा क्रमांक 1 मधील मुळा प्रकल्पाअंतर्गत मुळा उजवा कालवा आणि वितरण व्यवस्था कामांची दुरुस्ती करणे या कामाचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार शिवाजीराव कर्डिले हे होते, तर व्यासपीठावरती माजी आमदार पांडुरंग अभंग, आमदार मोनिका राजळे, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार हेमंत ओगले, ज्येष्ठ नेते सुभाष पाटील नेवासा संस्थानचे मठाधिपती म्हस्के महाराज, तसेच ऋषिकेश शेटे, कार्यकारी अभियंता सायली पाटील, अभियंता विलास पाटील, शाखा अभियंता राजेंद्र पारखे, तसेच अभियंता जलसंपदा विभाग प्रकाश मिसाळ आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना नामदार विखे म्हणालेत की मुळा कालव्याचं काम जलद गतीनं आणि दर्जेदार व्हावं यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशा सक्त सूचना मी अधिकाऱ्यांना केल्या आहेत। राज्य दुष्काळमुक्त व्हावा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नियोजन आहे आणि त्यावर देखील काम सुरू आहे। मुळा धरणामधील गाळ काढण्याचं काम लवकरच सुरू होईल। गाळ काढल्यानंतर धरणामधील पाणीसाठा 3 TMCनं वाढणार आहे। जम्मू काश्मीरमधील घटनेबाबत प्रत्येक भारतीय नागरिकांमध्ये संताप आहे आणि या हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी कठोर भूमिका घेतील। आता शांत राहून चालणार नाही, यामध्ये मोठं षडयंत्र आहे। अशा घटनांमधनं प्रत्येक नागरिकांनी शांतता प्रस्थापित करून पंतप्रधानांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे। तुम्ही विकासाच्या ज्या कल्पना आहे या सगळ्या सुरू असणाऱ्या या प्रक्रियेला कुठेतरी चेक देण्याचा प्रयत्न होतो। त्या ठिकाणी देशाचा विकासाचा रथ जो गतीने धावतोय, दुसरी आर्थिक व्यवस्था जगाच्या पाठीवर आता आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण आता त्या ठिकाणी तो पल्ला गाठलेला आहे आणि भिकेला लागलेल्या पाकिस्तानकडे आता त्यावेळेस काही नाही लोकांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाकडून त्यांनी काही जे कर्ज घेतलं ते टाळण्याकरता ते सुद्धा कर्जाने हाती थकलेले आहे। आणि अशा काळामध्ये आपल्या स्वतःच्या देशाच्या जनतेचं लक्ष केंद्रित करायचं, काश्मीर खोरं जे शांत झालेले ते अशांतता निर्माण करायची, अशा पद्धतीने एक मोठं षडयंत्र त्या ठिकाणी पाकिस्तानी रचलेलं आहे। आपण सुद्धा भारतीय नागरिकांना प्रत्येकानं आपल्या मनाशी गुंडाळ बांधली पाहिजे। अशा अतिरेकी कारवाई कोणी करत असतील, मग ते धर्मांतराच्या असतील, लव जिहादच्या असतील, मध्यंतरी तुमच्या भागामध्ये घटना घडली होती, या सगळ्या पाठीमागे जे षडयंत्र मी म्हटल्याप्रमाणे आहे तो आमचा नाही, माझ्या गावातला नाही, माझ्या घरातला नाही,
मग उद्या तुमच्या घरात आलं तर तुम्ही काय करणार? बेलगामला झालेल्या प्रत्येक घटनेचा बळी पडलेला जो आमचा नागरिक आहे, पर्यटक आहे, तो तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबातला आहे, ही भावना प्रत्येकाने मनाशी बाळगली पाहिजे. तर या आजचा कार्यक्रम या लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्याच्या दृष्टीने त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करणार आहे. पण पहिलं काम 60 वर्षापूर्वी झालं तुम्हाला वाटतं, आणि 60 वर्षानंतर आता दुसऱ्यांदा काम या ठिकाणी होत आहे. आणि आमचा प्रयत्न आहे की या सगळ्या उपक्रमातून सिंचनाची क्षमता वाढवण्याला मर्यादा आहे, पण आहे त्या सिंचनामध्ये अधिकाधिक क्षेत्राला आपल्याला प्रभावीपणे कसं पाणी देता येईल, वितरण व्यवस्था कशी आपल्याला सुधारता येईल, या संबंधी आता आपण काम करायला सुरुवात केली आहे. मी मंत्री झाल्यानंतर आता नुकतंच आपण 15 एप्रिल ते 30 एप्रिल जलसंपदा पंधरवडा साजरा केला. गावागावांचे अधिकारी गेले, शेतकरी संवाद केला, लोकांच्या अडचणी समजून घेतल्या, शेतकऱ्यांच्या सूचना त्यांनी समजावून घेतल्या. असं कधी घडलं नाही बोललो. आणि सगळ्या सूचनेचा एकत्रित त्या ठिकाणी माहिती संकलित करून त्या बाबतीमध्ये आपल्याला काय मार्ग काढता येईल याचे निर्णय आपण त्या ठिकाणी करतो. आणि म्हणून सिंचन जी व्यवस्था आहे ती अधिक भविष्य काळातल्या करता अधिक प्रभावीपणे कशी राबवता येईल या दृष्टीने आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो. वाढू शकतो अशा पद्धतीने काम करण्याची ज्या भागात गरज आहे. 110 कोटी पण थांबू नका. तुम्हाला जास्तीचे पैसे द्यायचे, मी जास्तीचे पैसे द्यायला तयार आहे, पण मुळा कालवा पूर्ण समजलं तेलपर्यंत पाणी गेलं पाहिजे या दृष्टीने आपण अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे. मग तर आम्हाला एवढे पैसे मिळाले, आम्ही एवढंच काम करू शकतो, ती चिंता करू लागली पैसे. ही सरकार आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. आणि महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाला पाहिजे ही माननीय देवेंद्रजी फार मनापासून इच्छा आहे. आणि म्हणून जे जे करणं शक्य आहे शेतकऱ्याला पाणी उपलब्ध करून देण्यासंबंधी त्या त्या योजना पूर्ण कराव्यात यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आग्रह आहे. आणि म्हणून त्यांचीच भूमिका मी पुढे घेत या सगळ्या कालव्यांच्या दुरुस्ती करता, नूतनीकरणाकरता मला वाटतं आपल्याला हे काम करावं लागणार आहे. दरम्यान यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले म्हणालेत की कालव्याच्या दुरुस्तीच्या कामावरती कोट्यवधी रुपये खर्च होतात, मात्र आता त्यावर अधिक खर्च न करता पाईपलाईनद्वारे शेतकऱ्यांना दिले तर अधिक पाण्याचा अपव्यय होणार नाही. त्याचबरोबर मुळा धरणामधील गाळ काढून धरणाची उंची वाढवावी, तसेच मुळा नदीवरील बंधारे भरण्यासाठी पाणी राखीव करावं, तसेच वावरं जांभळी पुलासाठी प्रयत्न करावेत आणि शेतीसाठी तिसरं आवर्तन लवकर सुरू करावं. संपदा खात्याची खरं वास्तविक आता संधी मिळण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी झालं. आणि जसं आता मोनिकाताईने उल्लेख केला, सांगितलं का आता मागच्या वेळेला आपण पाहतो महसूल खातं होतं, परंतु आता महसूल खात्यापेक्षा सुद्धा नामदार साहेब आपल्याला सांगू इच्छितो की ही खात्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये विकास करण्याची आपल्याला संधी मिळण्याचं काम होत आहे. त्याचं कारण आपण पाहतो का आता सरकारी येऊन जर पाहिले तर 5 महिने झाले. 5 महिन्यामध्ये सांगायचं म्हणलं तर आता आपण उजव्या आपण कालव्यासाठी 100 कोटी 110 कोटी रुपयाची आपण मंजुरी मिळवली. आणि आज त्याचं भूमिपूजन आपल्याला सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये होण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी होत आहे. परंतु आता नामदार साहेबाला एकच विनंती करतो का आता मुळा धरण झालेलं सांगायचं जर म्हणलं तर 2073 साली धरण झालं आणि सुरू मला असं वाटतं का 75 साली मुळा धरणाचं आपल्याला माहिती का पाणी सुरू होण्याचं काम झालं. त्या काळामध्ये जर पाहिलं तर आपल्या जिल्ह्यातल्या अनेक राज्यातले आपण पाहतो का कॅनलचे काम आपण पूर्वीच्या काळामध्ये झाले, परंतु आता पूर्वीच्या काळामध्ये परिस्थिती थोडीशी का तर वेगळी होती. मुळा धरणाच्या पाण्याची मागणी फक्त आपण पाहिली रवडी असेल, नेवास असेल, शेवगा असेल, पाथडीलाच आपल्याला म्हणतात की शेतकऱ्याला पाणी द्यावं लागण्याची गरज पडत होती. परंतु आज आपण पाहिलं मुळा धरणाचं जर पाणी पाहिलं तर 50 ते 60% आपल्याला पिण्यासाठी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला सुरुवात झालेली पाहायला मिळते. म्हणून आपल्याला एकच विनंती करतो का आता कॅनलच्या दुरुस्त्या आपण पाहतो, पाणी पिवळाला आपण करतोय, परंतु आता कॅनलच्या दुरुस्त्या करून काही मला स्वतः तसा फारसा काही फायदा मोठ्या प्रमाणामध्ये कुठल्या प्रकारचा होण्याचं काही काम होत नाही. मी तर आपल्याला एकच विनंती करतो का आता आपल्याला खातं मिळालं, आपण जेवढे आपल्या मुळाचे डाव्याचे असेल
ऊर्जाचे असतील, हे सगळं काय आणि जर कदाचित आपण पाईपलाईनच्या द्वारे जर देण्याचं काम केलं तर लॉसेस पण होणार नाही. आणि मोनिका ताईचा कायमचा प्रश्न टेलला पाणी येत नाही ते सुद्धा मिळण्याचं काम नक्की निश्चितपणे होण्याचं काम होईल. आपण आता एक स्वतंत्र निर्णय घेऊन आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांकडे त्याचं खातं आहे. जेवढे आपण आपल्याला पाहतो का जिल्ह्यामध्ये ओव्हरलोड ज्या ट्रान्सफॉर्मर असतील त्यांना नवीन आपण ट्रान्सफॉर्मर देण्याची व्यवस्था किंवा सबस्टेशन देण्याची व्यवस्था आपल्या माध्यमातून करण्याचं काम करावं ही अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला करण्याचं काम करतोय. आणि विशेष करून आता आपण पाहतो का आता उन्हाळा भयानक आहे, लोकांची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी येते. उजव्या कालव्याचं पाणी सोडण्याचं काम आपण आता मिटिंग तर घेणार की, परंतु लगेचच आम्हाला इथं जर कदाचित आपण जाहीर केलं आणि आपल्याला आपल्या अधिकाऱ्याला जर आदेश देण्याचं काम जर केलं तर लवकर आता तुम्हाला सांगतो का ह्या शेतकऱ्याला त्याचा लाभ होण्याचं काम होईल ही अपेक्षा या निमित्ताने आपल्याला करतो. यावेळी आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्यात की पाण्यासाठी मोठा संघर्ष करणारा हा जिल्हा आहे, परंतु आता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमामधून आपल्याला चांगलं नेतृत्व मिळालं आहे. विखे पाटलांच्या माध्यमामधून जिल्ह्यामध्ये देखील सिंचनाची मोठी कामं सुरू झाली आहेत. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचं काम म्हणजे पाण्याचं काम आहे, त्यामुळे आता कामाला अधिक प्राधान्य देऊन आम्हाला न्याय द्यावा. मराठवाड्याला पाणी देण्याचा विचार आहे, त्यावेळी आमच्या शेवगाव आणि पाथर्डीला याचा लाभ मिळाला पाहिजे. तसेच वांबोरी चारीमधनं देखील मढीला पाणी मिळावं अशी मागणी त्यांनी केली आहे. तर आमदार विठ्ठलराव लंघे म्हणालेत की आम्हाला पहिले 2ही रोटेशन वेळेत भेटले, आता एका आवर्तनाची मागणी आहे. नेवासा मतदारसंघामध्ये याचा लाभ होणार आहे. नेवासा येथील कवठा इथे काम प्रस्तावित करण्यात आलं आहे. मुळा धरणाचा नेवासा तालुक्याला 50% लाभ मिळतो, आता तलावांना लाभ मिळावा. नेवासा तालुक्यातील वंचित भाग सिंचनाखाली येण्यासाठी मागणी केली आहे. यावेळी विक्रम तांबे, सरपंच सुवर्णा बाणकर, तसेच अमोल भनगडे, बाळकृष्ण बाणकर, रभाजी सूळ, रवींद्र म्हसे, तसेच शिवाजी राजदेव, तानाजी ढसाळ, तसेच धनंजय आढाव, शामराव निमसे, दत्तात्रय खुळे आदी मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश बाणकर यांनी केले, तर सूत्रसंचालन गणेश हापसे यांनी केले. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका.